नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण घरातलाच व्हिडिओ करणार आहे। तर बघा काय बघा, तर विरू बघा काय म्हणती, काय माहिती काय काय पाहिजे तुला? मम खायची, चल रडणार नाही ना? तर आता तिला लागलेली आहे भूक। आता बराच वेळ झालाय, तिला सकाळी थोडंसं खायला दिलं होतं, त्याच्यानंतर दिलं नाही कारण की ती खूप परेशान करते खाता वेळेस, म्हणून मग थोडंसं थांबूनच ठेवलं होतं तिला। आणि हा बघा इथं किचनमध्ये सुरीचा झोका बांधलेला आहे कारण की जायचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे। तर त्यामुळं ॲडजस्ट करून घेणं चालू आहे सगळ्या गोष्टी। आणि हे बघा इथं कपडे पण वाळत टाकलेले आहे कारण की किचनमध्येच दोरी बांधलेली आहे। तर जुगाड कसा वाटतोय आमचा तुम्हाला, तुम्ही नक्की सांगा। काय बाळा काय हे खायचं ना? पोळी भाजी खाणार ना तू आता? हां, तर पोळी भाजी खाणार आहे आता विरू छानशी। तर हो पण म्हणली आहे, पण नुसतं नावाला हो म्हणती बरं का। नाही नाही नाही, चला 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 पटकन आता मम्मम खाऊ। तर चला मी तिला तिच्यासाठी ताट बनवते आता। काय खाती बाळा तू? मम्मम खातीये। तर मित्रांनो, शक्यतो आहे ना लेकरांना ज्याच्या त्याच्या हाताने खायची सवय लावा कारण की ना खूप प्रॉब्लेम होतोय। मी पण तेच केलं होतं अगोदर, कारण ती ना जेवायचीच नाही अगोदर एकटी। तर तिला खाऊ घालण्यात इतका टाइम जात होता माझा की काही पण, आणि ती खात पण नव्हती वेळेवर। हां छान छान, हां मम्मम मम्मम। तर ती खात सुद्धा नव्हती आणि सारखं तिच्या मागं घेऊन पळावं लागत होतं मला। तर आता मी तिला सारखं आहे ना नुसतं तिच्या हाताने चुरून वगैरे द्यायचं, पाण्याचा ग्लास वगैरे ठेवून द्यायचा। हां मम्मम छान छान, पाण्याचा ग्लास वगैरे ठेवून द्यायचा आणि तिला खायला लावायचं, बसून द्यायचं तिच्याजवळ। आपण बसलं तरी चालतं थोडा वेळ, पण मग सवय लागून जाते आणि जास्त परेशानी होत नाही। तुम्हाला छोटे छोटे लेकरं असतील तर तुम्ही पण असाच प्रयत्न करा। घ्या खाऊन, पूर्ण प्लेट फिनिश करून घ्यायची ती। हां थोडंच राहिलं आता, खा बा। आणि ह्या हाताने खायचं असतं पिल्ल्या, त्या हाताने खाते। घे खाऊन पटकन पूर्ण। तर अशा प्रकारे पूर्ण प्लेट फिनिश होत आलेली आहे विरूची। तर खूप छान खाऊन घेतलंय आज विरूने, तर मस्त वाटलंय। म्हणजे कसं आहे मित्रांनो, लेकरांनी खाल्लं का मग आपल्याला पण बरं वाटतंय, नाहीतर त्यांनी नाही खाल्लं की आपलं पण चिडचिड होऊन जाते आणि आपलं लक्षसुद्धा राहत नाही। मग काय ते खात नाही काही नाही, आपल्याला पण खावंसं वाटत नाही, ते तसेच राहतात। खाऊ दे। हां बाबा तिकडे आहे का? चहा भी नाही? म्हातारी बाई, चहाच टाइम झाला तुझा। चहा कुठे आहे? चहा तिकडे आहे का? झाला नाही अजून? चहा कोणी ठेवला? कोण ठेवलं चहा? खोटा खोटा चहा देती का? खाऊ का? खाती? हाँ खाती ना मी। हाँ हो का? असं हां असं काय? चहा खाऊ का? बिस्किट पण देते का मला? आण मग वय। कुठे आहे बिस्किट? बिस्किट कुठे आहे? तिकडे आहे का? दिसू राहिला काय तिथून? कुठे आहे? बिस्किट आण मग मला। खोटा खोटाच असं? हां बिस्किट खाल्लं। तर मित्रांनो, ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते मला किती वेळचा, पण काही समजणं झालंय तिची भाषा। नेमकं काय सांगते काहीच समजत नाहीये।
हे खाऊ का? आणि हे काय आहे टलपर लसणाचं? शी बाबा ते शी असतं बाळा, ते गेलं उडून. नाही ना बाई, शी आहे ना ते, बघ बरं. शी आहे ना ते, खाऊ का? ओके, खाल्लं. आता परत गेली शोधायला. नको आणू बाळा पिल्लू, चाल.